नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण 8 वाजलेत. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी. तर आज मंडळी सकाळ झाले, पाणी वगैरे भरून झाले, चहा वगैरे पिऊन झाले आणि आत्ता प्रतीक्षा आहे. ॲक्च्युली मुंबईमधून आता आपली सर्व टीम निघाले. वाडीतले सर्व भाऊ निघालेले आहेत. काहीजणं बाईकवरती आहेत, काहीजणं टेम्पोमध्ये आहेत. तर टायटलवरून तुम्हाला समजलं असेल. तर आज ॲक्च्युली आपल्या हनुमानरायाची जी शृंगार मूर्ती आहे, ती शृंगार मूर्ती आज आपल्या गावी येणार आहे. जीर्णोद्धाराला 4-5 दिवस आहेत, पण आज मूर्ती आणि बाकीचं काही सामान आहे ते येणार आहे. तर मुंबईतून तर ते निघालेत. तर संगमेश्वरला वगैरे आले की आपल्याला फोन करतील. मग इथून आपल्याला वरती रोडवरती जायचं आणि मग ती मूर्ती वगैरे सगळी उतरायची. गेले वर्षभर आपण ज्या मंदिराची वाट बघत होतो ना, ते मंदिर आता तयार झालं आहे आणि आता जीर्णोद्धार सोहळा आहे, तो छान पद्धतीने पार करायचा आहे. काय बोलतो? मी पण बघितलं मंदिर. तू तयार झालं ते. बघितलं? कसं आहे मंदिर? मस्त आहे. मस्त आहे ना. कोणाची मूर्ती आहे आतमध्ये सांग? भजनबारी. बजरंगबलीची आहे. ओके, चला. गावाकडची रम्य सकाळ आणि जस्ट सूर्यदेव वगैरे पण वरती आलेत. हे बघा, क्लीन आहे वातावरण आज. पण दुपारनंतर काय होईल ती काही गॅरंटी नाही, कारण रोजच्या रोज आजकाल वातावरण असं चेंज होत आहे की काय सांगू शकत नाही. चला, फोन आलेला आपल्याला संगमेश्वरमधून. थोड्या वेळात ट्रक आणि बाईक पण येतील. बाईकवरून बरेचसे आहेत, 10 जणं बाईकवर आहेत आणि बाकीचे ट्रकमध्ये आहेत. ट्रक अजून काय आला नाही. तर जयेंद्रच्या लग्नामध्ये थोडीफार आपण गावातली भांडी आणली होती, ती आता पोचवायला चाललो आहे. गावात लग्न असली कशी सगळ्या वाडीतली माणसं एकत्र येतात, सामानाची पण जरा ने-आण असते. तर आता पोचवायची कामं पण आहेत. चला आता देऊलवाडीत जाऊया. चला, देऊलवाडीमध्ये आलेलं आहे. देऊलवाडी तरुण मित्रमंडळ यांचे सभागृह. ज्या वाडीमध्ये मंदिर वगैरे नसतं त्या ठिकाणी असं मग सभागृह असतं, कारण एक जागा असते वाडीची ज्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम होतात. वाडीची पूजा असते किंवा काही मीटिंग्स असतील, या सगळ्या मग त्या जागी होतात. ही देऊलवाडी. हे घर बघता, हे लक्ष्मण मामाचं घर, इकडे भरत अप्पाचं घर, इकडे बालकृष्णगडची यांचं वरचं घर. राजाला बघा लगेच. राजा देऊलवाडीतून आपण आता आलो आहे गावच्या मंदिरामध्ये. समोर बघताय ना, आई वाघजाई देवीचं आमचं ग्रामदैवत मंदिर गावातलं. गेल्या वर्षीच जीर्णोद्धार झाला आहे, यावर्षी वर्धापन दिन आहे. पूजा चालले गावकऱ्यांकडून. हा बघा, इकडे सरडा भेटीला आलाय. काय बाबा, बरा आहेस? बरा आहेस काय? हा, पुढेच येतोय तो, घाबरत नाही. हा बघा, हा माहिती कोण आहे, ओळखीच आहे वाटतं. ओळखीच आहे बाबा. हा, अरे जरा जातच नाही तो. काय का मनात आलंय. गेला गेला गेला. जा, सावकाश जा. हा बघा. चला, आपल्याला निघायला लागेल. ॲक्च्युली भांडी सोडायला आले तर म्हटलं गावच्या मंदिरात पण जाऊया. तेवढ्या ट्रक आता येईल पण, कारण तिकडे मूर्ती उतरवायला सर्व मुलं पण हवेत. हा काय सापडी एवढी मोठी आहे. 5 आहेत 5. बघू नको डायरेक्ट हातात. डोळे बंद कर. उरला तर भेटल. नाही अजून एक आहे. हा काय या बाजूला त्याच्या वरती रे, नाही पोचणार काय इकडून. अरे बायला तो बघ ना, मधला तो बघ, तो मस्त आहे. तो बघ इथून दिसतोय बघ. हा, तो झोडप. शब्बाश. हा, तूच नवरदेव शोभतोस. पाळला रे. आता तू उद्या का होय हाय का रे? त्या बायला देख. हे घे. जवळ तसून पाडत नाही. हा, मग
तेवढेच तुम्ही आलात. चला ट्रक आला असेल. तुम्हाला मंदिर पण दाखवतात. मंदिरावर थोडीशी कामं चालू आहेत, तर आम्ही ट्रकाची वाट बघतोय. बाकी इकडे काम सुरू आहे. मंदिर झालं तयार सर्व. आता काय फक्त जीर्णोद्धार आज बाकी आहे. तर आज मूर्ती येईल आणि त्याच्यानंतर अजून उद्या परवा साफसफाई आणि त्याच्यानंतर मग जीर्णोद्धाराचा कार्यक्रम. ते बघताय नाही आपलं इच्छापूर्ती हनुमान मंदिर पलीकडची वाडी. आता परत दुकानाजवळ जाऊया आणि वाट बघूया. तुझे गाव फिरून आलेलं नाही? ट्रक येईल करता करता. ॲक्च्युली ही आपली लालपरी झालेली चढणमध्ये खराब, तर ती फायनली आले. आणि ह्याच्या पाठोपाठच तो ट्रक आला आहे जो आपला मुंबईतून येणार आहे सामानाचा ट्रक, प्लस मूर्ती पण त्याच्यामध्येच आहे. लालपरी आली आज, नवीनवाली नाही आली. ए उठ रे. ट्रक पण आला पाठीमागून. होय, इथंच सामान उतरवायचं आहे पहिला. ट्रक आला आहे, बरंचसं सामान आहे ना उतरवलं, कारण हनुमान मंदिराच्या इकडे सगळं सामान उतरवलेलं आहे. आणि मूर्ती ॲक्च्युली इथे उतरायची आहे संदेशच्या घरी. तर ती मूर्ती आपली भरपूर मोठी आहे. एवढी माणसं तर आले आहेत उतरवायला. चला, घाम फुटला आहे. ॲक्च्युली मूर्ती खूप वजनदार आहे. बाहेर काढता करताच वाट लागली, कारण मगाशी सामान पण सगळं उतरवलं आहे. संकेत कॅमेरामॅन आहे. थोडा उचला तिकडून आणि हा बांबू परत फिरवा. खाली पकडा. पाय वगैरे खाली बघा.
बाहेर जाऊ दे म्हणजे ती उभी करते. थांब थांब पुढे बघा तिकडून आला खाली जेवताना आरामात घे. तिकडून घ्या. चला मूर्ती आणि सगळं सामान उतरवून आता परत घरी आलो आहे. तर इकडे मंदिराचं काम झालं आहे. आजूबाजूची सगळी साफसफाई वगैरे सुरू आहे कारण 2 दिवसात जीर्णोद्धार आहे. दुपारनंतर पाऊस पण येतो आहे. कामं सगळे झालेत बऱ्यापैकी, फक्त आवरावर करायची बाकी आहे. जरा पाणी वगैरे मस्त पिऊया मग घरी जाऊ. चला फायनली घरी आलो आहे. आणि आम्ही काय करत होते? काय करत होती? किती वेळ तुमची वाट बघत होती मायराकडे. हां मायराकडे होती वरती. हा. अरे सामान भरपूर होतं ना, भरपूर सामान उतरवलेलं, मूर्ती उतरवलेली. आता घरी आलो आहे. तर आता जरा आराम करायचा आणि मग जाऊ वरती मंदिराकडं का पडत कामं करायला. मम्मी पुढे नको. हां तू पण हे काम करायला. आता 2-3 दिवस तेच कामं. हे काय आहे? हे काय? हे माझं जीवन आहे. जेवण आहे. ओके चला मंडळी, मगाशी सामान वगैरे उतरवलं, त्याच्यामध्ये आपल्या घराचं सिमेंट पण आलं. ते सगळं उतरवून सगळा घाम आलेला. जरा मस्त फ्रेश झालो, जेवलो वगैरे. आता जरा आंबे खाऊया. काकीने आंबे दिलेले. आसजवाडची काकी आहे आमचे पाटील, तर 2 आंबे दिलेले आहेत. तर अवनीला आंबे भरपूर आवडतात. तर अवनी आणि मी आता आंबे खातो आहे. तुम्ही पण आंबे खायला या. आणि इकडे अवनीची सगळी खेळणी काय काय आहे म्हणजे त्याचा विचारही नाही करू शकत तुम्ही. हा इकडे हत्ती आहे वाचतो. त्यानंतर काजूच्या बिया या काय आहेत, या टॅबलेट्सचं पॉकेट आहे, या बॉटल्स आहेत, बॉटलचं झाकण, खिळे, चुका, हा काय कलर आहे. त्यानंतर हे लूड काय तो बोलतो त्याला, खेळणं. हां हे. आता हे सॉल्व कोणाकोणाला करता येतं नक्की सांगा. पान आहे, कलर आहे, परत इकडे काय झाकण आहे, इकडे डबा आहे, डब्याचं झाकण आहे, बरंच काय काय. असो नाही हा जण मसाला आहे. मसाला आहे. हा स्पून आहे त्याचा. ओके काय काय चालू असतं. या मंडळी आंबा खायला या. मस्त आहे. अवनी आंबा खाण्यात एक्सपर्ट आहे. असो जरा आंबे खाऊ आणि जरा झोपतो, मग परत मंदिरात जावं लागणार. आता हे पुढचे 5-6 दिवस मंदिरातच असणार. आता तयारी असेल, मग जीर्णोद्धार असेल, धावपळ असणार आहे सगळी. आता शुभ दुपार मंडळी. तर दुपारचे आता 3 वाजलेत. मगाशी आलो घरी, जेवलो, आंबे खाल्ले आणि झोपलो होतो थोडंसं. तर आता पावसाने माहोल केला आहे. पाऊस आज पण येईल की नाही माहिती नाही. गेले 3 दिवस पाऊस आहे ना, बाजूबाजूने लागून जातो आहे, पण वरती डोंगराळ भागात वरती नाही लागत आहे. हे बघा वातावरण बघा कसं झालं आहे. रोजच्या रोज तसंच वातावरण असतं आणि हा आला तर जोरात पाऊस येईल काय माहिती नाही. पडत पण असेल आजूबाजूला. असं दिसत नाही आहे तिकडे त्या संगमेश्वर पट्ट्याला, पण असं वाटत नाही पाऊस पडतो आहे. मोकळं आहे अजून तरी, पण हवा भरपूर सुटले. ती बघा ढग वाजत आहेत. भरला आहे बघा कसा तो पाऊस, विचित्र असा भरला आहे. आवाज येतोय का? बारीक बारीक पाऊस गळायला लागलाय. बघता बघता पाऊस आला बघा. तो पण विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतोय. ॲक्च्युली आता आहे ना गेले 4-5 दिवस पाऊस चांगला एवढा पडत नव्हता आपल्याकडे.
बाजूबाजूने जात होता, मात्र आज पडतोय. तर आज मगाशी जेव्हा मी जेवत होतो, मगाशी कामावरून आलो, सगळं सामान वगैरे उतरलं, मूर्ती उतरली, त्याच्यानंतर घरानंतर अंदाज होता की आज पाऊस येईल, पण आपल्याकडे येईल की नाही माहिती नव्हतं, पण आलाय, फायनली आलाय. ह्या बघा आता पावल्या वगैरे गल्ल्यात, पाणी वगैरे वाहत आहे. एवढा पाऊस पडला आज, पडतोय पण वाजत गाजत पडतोय आज पाऊस. हे खरं नाही पावसाचं. मेन प्रॉब्लेम हा आहे की लाईट नाही आहे आपल्याकडे कालपासून, कारण काल पण इकडे आजूबाजूला भरपूर पाऊस पडला, तर तिकडे आपल्याकडे खालीच लाईट गेले. म्हणजे इकडच्या 7-8 गावांची लाईटच नाही आहे. ते वायरमॅन काम करत आहेत, पण त्यांना काही सोल्युशन असं खास मिळालेलं नाही आहे. बघूया कधी मिळतं. आता हा पाऊस पडला तर आज काहीतरी परत वाट लावेल. पण काल वारा भरपूर होता, आज वारा नाही. आज पाऊस आणि विजांचा आणि ढगांचा गडगडाट आहे, एवढंच. असो, अशा या पावसामध्ये जास्त बाहेर जाणं रिस्की आहे आणि मोठ्या मोठ्या झाडांखाली शक्यतो राहू नये. या विजा चमकतात तेव्हा, त्या विजा शक्यतो झाडांवर, जेवढी जुनी झाडं तेवढी चान्सेस आहेत की विजा पडायचा. तर मंडळी आता जरा टेरेसवरती आलो आहे, वरून जरा व्ह्यू बघूया. आता जरा विजांचा कडकडाट थांबला आहे आणि पाऊस काय थांबत नाही. ढगांचा आवाज येतो आहे, गडगडाट आहे, पण विजा चमकायच्या थांबल्यात. आणि ते इकडे ना पूर्ण असं लाईटिंग चालू होती, जबरदस्त अशा विजा चमकत होत्या. अशा वातावरणात काय करायचं काय सुचत नाही. हा बघा जोरदार पाऊस, एकदम अशी आगोट भरले असं म्हणायला काही हरकत नाही. तुफान पाऊस पडतोय आणि टेरेसवरून एकदम व्ह्यू आहे ना अप्रतिम आहे. हे बघा आपल्या घराचं सिमेंट वगैरे पण आलं आहे, ते तिकडेच आहे, झाकून ठेवलं आहे प्लॅस्टिकच्या कागदाखाली. आणि काम आपलं 2 दिवसामध्ये ते पण सुरू करायचं आहे. पावसाने हजेरी लावले, म्हणजे पाण्याची आपल्याला कमतरता नसणार आहे. पण एवढ्या लवकर पाऊस आला आहे तर काही गडबडच आहे सगळी. चला या मंडळी, मस्त गरमागरम चहा पिऊन घेऊ, जरा मस्त वाटेल. कारण झालं आहे असं की पावसाने पूर्ण गारगार करून टाकलं आहे आणि अशा वातावरणामध्ये चहा पिण्याची मजाच काही वेगळी आहे. मस्त वाटतं एकदम. पाऊस तर थांबला आहे, तर वरती मंदिराकडे जाऊया. जरा काय काम झालं आहे, कारण मगाशी थोडंसं प्लास्टर वगैरे केलेलं, त्याच्यानंतर पाऊस आला. मंदिराच्या समोरची जागा आहे ती जराशी मातीची होती, तर म्हटलं जरा प्लास्टर टाकलं की जरा मस्त वाटेल. पण त्याच्यानंतर आलेला पाऊस. हो ओके, होय तू काय झाली? हां बरे आहेत ना? हो भेटला. तर इकडे मंदिराचं काम तर पूर्ण झालं आहे, पण थोडंसं साफसफाईचं काम सुरू होतं तेव्हा इथे टाकलेलं थोडंसं प्लास्टर. हे बघा, तर हा प्लास्टरचं केलं आणि पाऊस लगेच आला होता. काय कधी पडला? आता पडला? होय काय? शेवग्याचं झाड होतं मोठ्याच्या मोठं इथे, बऱ्याचदा व्हिडिओमध्ये बघितलं असेल. ते पडलं या पावसामध्ये, कारण हे प्रॉब्लेम आहेत. हवा जास्त येते, वाट लावून टाकते सगळं, झाडं वगैरे आजूबाजूची. तर मंदिराचं म्हटलं हे बांधकाम तर पूर्ण झालं आहे. जीर्णोद्धाराची चला, मंदिराचं इथलं काम तर व्यवस्थित आहे. पाऊस आला होता अचानक, तर सगळीच गडबड करून टाकलेली. तर चला, आज काय सगळा दिवस गेला मंदिराच्या तयारीमध्ये आणि पावसामध्ये. तर चला, तर संध्याकाळ झाले. या दोघी कुठे चालल्या? कुठे चाललात तुम्ही? हां, ही मायरा आणि ही अवनी, बहिणी. कुठे चालत आहे? हाय करा. हाय. मी नंतर आली आणि हिने मला चप्पल देणार हातात. हां केला हाय. तुझं नाव काय? मायरा. तुझं नाव काय? आवनी. हां, कुठे चाललात? तुझ्याकडे आलो. हां, कुठे जाता? वरती जात आहे. हां जा, चौकात जाऊ. हां, हात सोडू नका, एकमेकीन जा. गणपती बाप्पा, मंगलमूर्ती.
उंदीर मामा की हां चला चला मंडळी फायनली घरी आलो आहे. दिवसभर पूर्ण धावपळीचा दिवस गेला. सकाळी सुरुवात झाली तिथपासून सामान उतरण्यापासून मूर्ती उतरण्यापासून तर पाऊस आणि आता जरा फेरफटका मारून आलो आहे. तर चला आता संध्याकाळ झाले. वातावरण बघा कसं झालं आहे. आता पूर्ण पाऊस पडून गेला आहे आणि वेगळंच वातावरण झालं आहे. तर चला म्हणजे आता फ्रेश वगैरे व्हायचं आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. आता पुढच्या व्हिडिओ येतील साधारण आपला जीर्णोद्धार आहे. हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार आहे. त्याच्याच रिलेटेड जास्त व्हिडिओ असतील आणि बाकी काही जे काय दाखवता येईल ते तुम्हाला नक्कीच दाखवेन. पण तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. काळजी घ्या.